Greetings of the day, friends. We are continue to the theory of structure subject with first unit direct and bending stresses. So in previous lecture we will discuss the what is meant by direct load, what is meant by direct stress, then uh, concept of eccentricity, what is meant by eccentric load, then bending stress and the bending stress variations for the vertical members. So now in today's lecture we will discuss the limit of eccentricity, that is the conditions, maximum limit for eccentricity, then no tension conditions and middle third rule. These are the points that will be discussed in today's lecture. So first is a limit of eccentricity. So limit of eccentricity is nothing but the maximum distance of a load from the center of a column such that if load acts within this distance there will be no tension in the column. The maximum distance is called as लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी. म्हणजेच काय बघा, जर एखादा कॉलम जर असेल, समजा हा सर्क्युलर कॉलम आपण असा कन्सिडर करूयात. आता या कॉलमच्या सेंटरपासनं असं डिस्टन्स की त्या डिस्टन्सवरती जर लोड प्लेस केला तर त्या कॉलममध्ये टेन्शन हे झिरो असणार आहे, टेन्साईल स्ट्रेस या झिरो असणार आहेत. त्या कंडिशन्सला किंवा त्या लिमिटला, त्या डिस्टन्सला म्हणायचं आहे लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी. समजा जर हा सर्क्युलर कॉलम असेल आणि या सरफेसवरती हा शेडेड सरफेस जो दाखवलेला आहे त्या सरफेसवरती जर लोड आपण प्लेस केला आणि कॉलममध्ये जर टेन्शन झिरो प्रोड्यूस होत आहेत, टेन्साईल स्ट्रेसेस या झिरो प्रोड्यूस होत आहेत, तर हे जे डिस्टन्स असणार आहे, ह्या लिमिट जो असणार आहे डिस्टन्सचा, तर त्याला काय म्हणणार आहेत आपण, लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी म्हणणार आहे. ओके. देन when load is acting within E limit, that is eccentric limit, sigma minimum will be compressive. yes, जर लोड आपण ई लिमिट म्हणजे लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीमध्ये जर ॲक्ट केला तर काय आहेत, ऑब्वियसली सिग्मा मिनिमम काय असणार आहेत, कॉम्प्रेसिव्ह असणार आहेत. आता कसा कॉम्प्रेसिव्ह येणार आहे तो बघा. आपण बघितलं सिग्मा मिनिममचं एक्सप्रेशन काय होतं, सिग्मा मिनिमम इज इक्वल टू व्हॉट, सिग्मा झिरो मायनस सिग्मा बी, दॅट इज बेंडिंग स्ट्रेस, डायरेक्ट स्ट्रेस मायनस बेंडिंग स्ट्रेस. आता जर लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीमध्ये जर लोड आपण ॲक्ट केला तर हा सिग्मा झिरो जो आहे तो ग्रेटर और इक्वल टू काय असणार आहे, सिग्मा बी असणार आहे. सो दॅट कंडिशन्सला आपल्याला माहिती आहेत काय, सिग्मा मिनिमम हा कॉम्प्रेसिव्ह येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. पॉझिटिव्ह इज नथिंग बट ती कॉम्प्रेसिव्ह इन कॉम्प्रेशन मेंबर. देन वेन लोड इज ॲक्टिंग ॲट दी पॉईंट ऑफ ई लिमिट, या ई लिमिटच्या बाउंड्रीवरती जर आपण लोड ॲक्ट केला तर त्या कंडिशन्सला सिग्मा मिनिमम काय होणार आहे, झिरो होणार आहे, इक्वल टू बी द झिरो. यस. आणि वेन लोड इज ॲक्टिंग बियॉन्ड दी ई लिमिट, लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीच्या बियॉन्ड जर आपण लोड ॲक्ट केला तर सिग्मा मिनिमम काय असणार आहे, टेन्साईल असणार, दॅट इज निगेटिव्ह. यस. देन नो टेन्शन्स कंडिशन्स बघा. आता नो टेन्शन्स कंडिशनचं एक छोटंसं डेरिवेशन्स आहेत. ई लिमिट जो आहे, लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी जो आहे तो कोणत्या सेक्शनसाठी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा, त्यासाठी एक छोटंसं डेरिवेशन्स आहेत बघा. yes, sigma 0 is greater than or equal to sigma b, that is direct stress is greater than or equal to bending stress. So direct stress is P by A, that is axial load upon cross sectional area is greater or equal to sigma b. Bending stress is M by Z, that is bending moment upon section modulus. So P by A is equal to M is nothing but moment is nothing but P into E. yes, P into E. So P by A is greater than or equal to P into E upon Z. Then
PP gets cancel here, then 1 upon A is greater than or equal to E by Z, then Z is equal to what, sorry, E is equal to what, Z by A, that is section modulus by cross sectional area is the limit of eccentricity, that is the conditions for no tensions. सो जेव्हा या E ची व्हॅल्यू इज लेस दॅन ऑर इक्वल टू Z बाय A असेल त्यावेळेस त्या डिस्टन्सवरती जर आपण लोड ॲक्ट केला तर त्या मेंबरवरती टेन्साईल स्ट्रेसेस या 0 येणार आहेत. ही झाली कंडिशन्स त्यासाठीची. हेन्स फॉर नो टेन्शन कंडिशन इसेंट्रिसिटी विल बी लेस दॅन ऑर इक्वल टू Z बाय A, दॅट इज सेक्शन मॉड्युलस अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. तर हा काय झालं, त्या इसेंट्रिसिटीचा मॅक्सिमम डिस्टन्स, या डिस्टन्सच्या मध्ये जर आपण तो लोड पुटअप केला तर त्यावेळेस जो स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तो किती होणार आहे, 0 डेव्हलप होणार आहे, टेन्साईल स्ट्रेस. देन मिडल थर्ड रूल, लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर रेक्टँग्युलर सेक्शन्स. तर मिडल थर्ड रूल म्हणजेच काय, तर जे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीचं, म्हणजे त्या बाउंड्रीजवरती त्या किती डिस्टन्सवरती कोणत्या सेक्शनसाठी किती लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी असते ते फाइंड आउट करायचं. तर रेक्टँग्युलर सेक्शन जर कन्सिडर केला आपण तर बघा, रेक्टँग्युलर सेक्शन्स या ठिकाणी हॅविंग विड्थ B and height, that is depth small d, is the rectangular sections. So cross sectional area of this rectangular section is A is equal to B into D. Yes, then section modulus for the rectangular sections ZXX is equal to IXX by Y max. Yes, so I for the rectangular sections is B D cube by 12 upon Y max for the section modulus for rectangular section is D by 2. So section modulus for rectangular sections is BD square by 6. Yes, the sections modulus about the YY axis ZYY is equal to IYY by Y max. So IYY for the rectangular section is DB cube by 12 upon B by 2. So ZYY is equal to DB square by 6. So EXX conditions आपल्याला माहिती आहेत, EXX is less than or equal to ZXX by A, then ZXX किती आहेत, BD square by 6 upon A is the for rectangular sections is B into D. So EXX for the rectangular sections is D by 6. Yes, and similarly EYY for the rectangular sections is B by 6. So for no tension condition, the load must be applied at the middle third shaded area of the eccentricity, that is 2 times of eccentricity. This is known as middle third rule, and the central shaded area portion is called as core or kernel of a sections. So या ठिकाणी बघा, हा इसेंट्रिसिटीचा शेडेड एरिया जो प्लॉट केलेला आहे तर हा झाला त्याचा मिडल थर्ड रूल. म्हणजेच काय, या शेडेड एरियावरती जर आपण लोड ॲक्ट केलात बियॉन्ड दिस बाउंड्री, इन दिस बाउंड्री, तर त्या मेंबरवरती टेन्साईल स्ट्रेसेस या 0 येणार आहेत. आणि याच शेडेड पोर्शन्सला आपण काय म्हणतो, मिडल थर्ड रूल म्हणतोय. आणि आणखी त्याला कोर ऑफ सेक्शन्स और कर्नल ऑफ सेक्शन्स असंही म्हणतोय. सो दिस इज दी मिडल थर्ड रूल फॉर द रेक्टँग्युलर सेक्शन्स. EXX is equal to D by 6 and EYY is equal to B by 6. Then limit of eccentricity for hollow rectangular sections. So similar way ज्या पद्धतीने आपण रेक्टँग्युलर सेक्शनसाठी डिराईव्ह केले त्याच पद्धतीने या हॉलो रेक्टँग्युलर सेक्शनसाठी डिराईव्ह करायचे आहेत. आणि त्यासाठी व्हॅल्यूज येतात बघा, EXX इज इक्वल टू BD क्यूब मायनस कॅपिटल B is the width of external rectangle and small b is the width of internal rectangle. Similarly, capital D is the depth of external rectangle and small d is the
depth of internal rectangle. So Exx is equal to capital BD cube minus small bd cube upon BD minus capital BD minus small bd into 6 times of D. And same way Eyy is equal to db cube minus db cube upon BD minus BD into 6 times of B width. This is the expression for the limit of eccentricity for hollow rectangular sections. Then for the circular sections, that's diameter is small d. Then A is the cross sectional area of circular sections, and the Exx or Eyy for the circular section is, that is limit of eccentricity, is the d by 4. Then limit of eccentricity for the hollow rectangular sections is E is equal to capital D square plus small d square upon 8 times of d. Or diameter of a core of sections, that is E is the nothing but the radius of this middle third portions, and the diameter of this middle third portion is the capital D square plus small d square upon 4 times of d, that is 2 times of E. Yes, 2 times of limit of eccentricity is the middle third portion of the sections. So I hope all understand this limit of eccentricity and middle third rule and the core or kernel of the sections. So this will be the basic concept regarding the direct and bending stresses. So from the next lecture we will start from the basic numericals on that direct and bending stresses and the limit of eccentricity of the sections. So in next lecture we will discuss about the numericals based on these concepts. So today's lecture will conclude here. Okay, thank you very much.